नॅन्सी तिला भेटायला का आले आहेत हे त्यांना समजले. आधीपासूनच त्यांच्या मनात नॅन्सीसाठी सहानुभूती होती. त्यांनी पृथ्वीकडे पाहिले आणि पृथ्वीला समजले की सुनीताजीकडून तिला या क्षणी काय म्हणून घ्यायचे आहे. नॅन्सी, तू तुझ्या मुलांची आणि आईची काळजी करू नकोस. आम्ही त्यांची पूर्ण काळजी घेऊ आणि जेव्हा तू तुरुंगातून परत येशील तेव्हा तुला आमच्या कंपनीत एक चांगली नोकरी देऊ. त्यामुळे तू तुझं आयुष्य पुन्हा नव्याने चांगल्या प्रकारे सुरू करू शकशील, पृथ्वी म्हणाला. नॅन्सीच्या मनात पृथ्वी आणि सुनीता यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना होती. ती आपली शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात गेली. नॅन्सीच्या तुरुंगात गेल्यानंतर पृथ्वीने तिच्या मुलांची आणि आईची कायदेशीर जबाबदारी स्वीकारली. शेवटी तो दिवस आला ज्याची पृथ्वी आतुरतेने वाट पाहत होता. सुनीताजी यांनी एक अत्यंत निरोगी आणि सुंदर मुलाला जन्म दिला. पृथ्वी आणि सुनीता दोघेही खूप आनंदी होते. त्यांनी आपल्या मुलाचे नाव प्रेमाने सचिन ठेवले. पृथ्वी आणि सुनीता यांच्या आयुष्यात सर्वत्र आनंद होता. पण डॉक्टरांच्या मनात सचिनबाबत थोडी शंका होती. सचिन गर्भात असतानाच विषारी पदार्थाच्या संपर्कात आला होता. डॉक्टरांना त्याचा भविष्यातील परिणाम चिंताजनक वाटत होता. त्यामुळे त्यांनी सचिनची अनेक अत्याधुनिक चाचण्या केल्या. काही चाचण्यांचे अहवाल निराशाजनक होते. त्या अहवालांच्या आधारे डॉक्टरांनी पृथ्वी आणि सुनीता यांना सांगितले की भविष्यात सचिन काही गंभीर समस्यांना सामोरे जाऊ शकतो. ते ऐकून त्यांचे काडीच थरथर कापले. मिस्टर आणि मिसेस महाजन, गर्भात असताना सचिनने ज्या विषाचा सामना केला त्याचा परिणाम पुढे होऊ शकतो. त्याला मोठेपणी नपुसकतेचा त्रास होऊ शकतो. तसेच इतर काही आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. सध्या त्यावर कोणतेही ठोस उपचार नाहीत आणि भविष्यात असतील की नाही हे सांगता येत नाही. आगामी काळात सचिनच्या आजारावर उपचार शोधणे हे पृथ्वी आणि सुनीता यांच्या आयुष्याचे मुख्य उद्दिष्ट बनले. देशविदेशातील सर्व प्रकारच्या वैद्यकीय पद्धतींमध्ये त्यांनी सचिनसाठी उपाय शोधण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. दरम्यान दुसरीकडे मृणालिनीने तुरुंगात अनेक मोठ्या गुन्हेगारांची, राजकीय व्यक्तींशी आणि अंडरवर्ल्डशी संबंध प्रस्थापित केले. हळूहळू ती तुरुंगातूनच मुंबई अंडरवर्ल्ड नियंत्रित करू लागली. कानपूरमध्ये नवीन आपल्या नाना भानुप्रताप यांच्या छायेखाली वाढू लागला. त्याला गुन्हेगारी आणि क्रूरतेच्या मार्गावर चालवले गेले. भानुप्रतापने त्याच्या मनात ठसवले की तोच पृथ्वी महाजनच्या संपूर्ण संपत्तीचा खरा हक्कदार आहे आणि त्याच्या वडिलांचा, वीर प्रतापचा खून करणारा पृथ्वीच आहे. नवीनच्या आयुष्याचे एकमेव ध्येय बनले पृथ्वी महाजनची हत्या करून त्याच्या संपूर्ण साम्राज्यावर कब्जा करणे. याच्या उलट पृथ्वी आणि सुनीता यांनी सचिनला उत्तम संस्कार आणि उच्च शिक्षण दिले. मोठा होत असताना सचिन मुंबईच्या उच्चभ्रू समाजातला एक प्रतिष्ठित सदस्य बनला. असेच 20 वर्ष सरली आणि अखेर तो दिवस आला. मृणालिनी तुरुंगातून बाहेर येणार होती. तिला घेण्यासाठी नवीन आणि भानुप्रतापसोबतच मुंबईतील काही नामांकित गुन्हेगार आणि राजकारणी सुद्धा आले होते. मृणालिनीच्या सुटकेच्या घटनेला प्रसारमाध्यमांनी मोठे महत्त्व दिले. पृथ्वी आणि सुनीता घरी बसून टीव्हीवर हे सर्व पाहत होते. मृणालिनीने ज्या प्रकारे पुनरागमन केले होते ते दोघांसाठी गंभीर चिंता व्यक्त करण्यासारखे होते. तुला काय वाटतं सुनीता? अशा परिस्थितीत आपण काय करायला हवं? पृथ्वीने काळजीयुक्त आवाजात विचारले. या परिस्थितीत आपल्याला सर्वात जास्त चिंता सचिनची आहे. त्याला इथून दूर पाठवावे लागेल. का नाही आपण त्याला शिक्षणासाठी परदेशात पाठवावे? तू बरोबर बोलतेस. मी लगेच सगळ्या गोष्टींची तयारी करतो. पृथ्वी आणि सुनीता यांनी सचिनला पुढील शिक्षणासाठी परदेशात पाठवले. तिथेच त्याची अनुशी भेट झाली. दरम्यान भानुप्रताप, मृणालिनी आणि नवीन यांनी पृथ्वीला सौफेर घेण्याची योजना आखली. यावेळी सुनीताजींना मृणालिनीच्या डावाचा अंदाज लावण्यात थोडी चूक झाली होती. मृणालिनीचा मुख्य लक्ष सचिन नव्हता तर पृथ्वी होता. काही दिवसांनी एक दिवस पृथ्वी जेव्हा ऑफिसला पोहोचला तेव्हा तिथला नजारा पूर्णतः बदललेला होता. मिलमधील कामगारांनी संप पुकारला होता. असे पृथ्वीच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले होते. कामगारांनी मिलमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या सर्व मार्गांवर ठिय्या मांडला होता आणि आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत हटणार नाही असा निर्धार केला होता. कामगारांनी पृथ्वीची गाडीही गेटच्या आत जाऊ दिली नाही. कंपनीचे गार्ड्स कामगारांना बाजूला हटवण्याचा प्रयत्न करू लागले पण पृथ्वीने हाताने इशारा करून त्यांना थांबवले आणि स्वतः कारमधून बाहेर आला. तो थेट कामगारांशी संवाद साधू इच्छित होता. तुमचं नेतृत्व कोण करतंय? मला त्याच्याशी बोलायचं आहे. तेव्हा एक वयस्कर व्यक्ती गर्दीमधून पुढे आली. साहेब, मीच या कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे. तुमचं नाव काय आहे? साहेब, माझं नाव बन्सीलाल आहे. बन्सीलालजी, तुम्ही हा संप कशासाठी पुकारलाय? संप करण्याआधी व्यवस्थापनाला नोटीस द्यावी लागते आणि तुम्ही ती दिली नाही. हा संप बेकायदेशीर आहे. साहेब, कायदेशीर बेकायदेशीर याच्या गोष्टी करू नका. इथं सगळं काही बेकायदेशीर चाललंय. काय म्हणायचंय तुम्हाला? साहेब, अजूनही 2021 आणि 2022 या 2 वर्षांचा बोनस आम्हाला मिळालेला नाही. हो, हे खरं आहे की त्या 2 वर्षांचा बोनस तुम्हाला मिळाला नाही कारण त्या काळात देशभर लॉकडाऊन होता आणि कंपनीत कोणतेच काम सुरू नव्हते. साहेब, आम्हाला त्याचे काही घेणे देणे नाही. काय? तुम्हाला काही घेणं देणं नाही? आमच्या कंपनीत कोणतेही उत्पादन सुरू नव्हते तरीही आम्ही तुम्हाला पूर्ण पगार दिला. पगार तर तुम्हाला द्यावाच लागेल
आणि जसा तुम्ही पगार दिला तसाच बोनसही द्यावा लागेल. बन्सीलालच्या या उत्तराने पृथ्वीला मोठा धक्का बसला. त्याने नेहमीच आपल्या कामगारांना परिवारासारखं वागवलं होतं. पण बन्सीलाल आणि इतर मजुरांचा हा व्यवहार त्याला अनपेक्षित होता. लॉकडाऊनच्या काळात इतर अनेक कंपन्यांनी आपल्या कामगारांना पगार देणं थांबवलं होतं. काहींनी केवळ अर्धा पगार दिला होता. पण अशा कठीण परिस्थितीतही पृथ्वीने आपल्या प्रत्येक कामगाराला पूर्ण पगार दिला आणि ज्या कोणाला विशेष मदतीची गरज होती त्याला मदतही केली होती. पण आता त्याने हे सर्व बन्सीलालला कसं समजावून सांगावं यासाठी त्याच्याकडे शब्दच नव्हते. तो फक्त अवाक होऊन कामगारांच्या गर्दीकडे पाहत राहिला. त्याच्यासाठी हे सर्व काही अत्यंत धक्कादायक आणि अनपेक्षित होतं. त्याचवेळी गर्दीमधून एक तरुण बाहेर आला आणि त्याने कामगारांना समजवायला सुरुवात केली. बघा भावांनो, जेव्हा कंपनीत कोणतेही काम झाले नाही म्हणजे कंपनीला नफा झाला नाही. तर नफा झाला नाही तर बोनस कुठून देणार? बोनस तर तेव्हाच मिळतो जेव्हा कंपनीला फायदाच झालेला असतो. दुसरी गोष्ट, काम न करता देखील कंपनीने 2 वर्ष संपूर्ण पगार दिला. तुम्हीच सांगा, त्या काळात इतर कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या मजुरांची किती दुर्दशा झाली होती. आपले मालक आपल्याला आपले समजत आहेत आणि तुम्ही चुकीच्या मागणीसाठी लढताय. तुम्हाला लाज वाटत नाही? त्या तरुणाच्या बोलण्याने अनेक कामगारांच्या माना खाली झुकल्या. त्याने हे पाहून पुढे बोलणं सुरू ठेवलं. आणि बन्सी काका, तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी कंपनीकडून घेतलेलं कर्ज कंपनीने माफ केलं होतं. ते विसरलात का? अजून किती वेळा उगाचच फायदा मिळवत राहणार? आता बन्सीलालचेही डोके खाली झुकले. जर तुम्हा सर्वांना थोडीशी माणुसकी शिल्लक असेल तर परत कामावर लागा, त्या तरुणाने जोरदार आवाजात सांगितलं. त्याच्या बोलण्याचा कामगारांवर मोठा प्रभाव पडला. एक एक करत सगळे कामगार परत मिलमध्ये गेले आणि पुन्हा एकदा मशीन चालू होण्याचा आवाज येऊ लागला. पृथ्वी महाजन त्या तरुणाकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होता. त्याने त्या तरुणाला जवळ बोलावलं आणि त्याच्या पाठीवर थाप मारत विचारलं, बेटा तुझं नाव काय आहे? पृथ्वी त्या तरुणाच्या समजूतदारपणाने खूप प्रभावित झाला. त्याच्या डोळ्यांसमोर स्वतःचं तरुणपण उभं राहिल्यासारखं वाटलं. त्याने त्या तरुणाकडे पाहून विचारलं, बेटा तुझं नाव काय? तेव्हा तो तरुण हसला आणि म्हणाला, सर तुम्ही मला माझ्या लहानपणापासून ओळखता. हो, तुला बघून असं वाटते की कुठेतरी बघितलंय. तू आहेस ना? तेवढ्यात तिथं पोलिसांची गाडी आली आणि पृथ्वी जे त्या तरुणाला सांगू इच्छित होते ते अपूर्ण राहिलं. मजुरांच्या आक्रोशाचा विचार करून व्यवस्थापनाने सावधगिरी बाळगत पोलिसांना माहिती दिली होती. पोलीस निरीक्षक जीपमधून उतरले आणि सरळ पृथ्वीच्या दिशेने आले. सर आपण ठीक आहात ना? काही समस्या तर नाही? मी पूर्णपणे ठीक आहे, काहीच चिंता करण्यासारखं नाही. या तरुणाने परिस्थिती उत्तम प्रकारे हाताळली. पृथ्वीने आजूबाजूला पाहिलं पण तो तरुण तिथं नव्हता. अरे तो आत्ताच इथे होता, कुठे गेला? पण जे काही झालं त्याने खूप हुशारीने परिस्थिती सावरली. पृथ्वीने इकडे तिकडे पाहत त्या तरुणाला शोधत म्हटलं, सर कोणावर FIR दाखल करायची आहे का? पोलीस निरीक्षकांनी विचारलं. नाही निरीक्षक, ही अगदी छोटी बाब आहे. आम्ही आमच्या कामगारांशी बोलून हा विषय सोडू. ठीक आहे सर, तरीही मी काही शिपाई तुमच्या मिलच्या परिसरात तैनात करतो आणि जर कधीही माझी गरज भासली तर कृपया मला कॉल करा. नक्कीच निरीक्षक, खूप धन्यवाद. हे पृथ्वीच्या कंपनीत पहिल्यांदाच घडत होतं की कामगारांनी कोणत्याही कारणाशिवाय संप पुकारला होता आणि कंपनीच्या परिसरात पोलिसांना यावं लागलं होतं. त्यामुळे पृथ्वीने तातडीचे व्यवस्थापन बैठक बोलावली आणि सर्व कामगारांची एक एक करून चर्चा करण्यासाठी व्यवस्थापनाच्या 3 सदस्यांची एक समिती स्थापन केली. या समितीला जबाबदारी देण्यात आली की त्यांनी संपाच्या मागील खरे कारण आणि हा कट रचणाऱ्या व्यक्तींना शोधून काढावं. समितीने आपलं काम सुरू केलं आणि हळूहळू या कटाचं रहस्य उलगडू लागलं. पुढच्या दिवशी पृथ्वीने आपल्या सचिवाला बोलावलं आणि त्या हुशार तरुणाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली, ज्याने कामगारांना सहजपणे समजावलं होतं आणि कंपनीवर आलेली मोठी समस्या दूर केली होती. सचिवाने कामगारांमध्ये त्या तरुणाला शोधायचा प्रयत्न केला आणि तो शांतपणे आपल्या कामात मग्न असलेला दिसला. सचिवाने त्याला जवळ बोलावलं. अरे भाऊ, काल तू तर कमाल केलीस. पृथ्वी सर तुझ्या कामगिरीने खूप प्रभावित झाले आहेत. शेवटी हे सगळं तू कसं केलंस? सचिवाकडून कौतुक ऐकून तो तरुण थोडा लाजला. मी हे सगळं पृथ्वी सरांकडूनच शिकलेलो आहे आणि तसंही या कंपनीने आणि पृथ्वी सरांनी माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी खूप काही केलं आहे. काल मी जे केलं ते करणं माझं कर्तव्यच होतं. मी त्यांना अशा संकटात पाहू शकत नव्हतो. वाह, काय जबरदस्त गोष्ट सांगितलीस. आम्हाला कंपनीत तुझ्यासारख्या तरुणांचीच गरज आहे. पृथ्वी सर तुझी आत्ताच भेट घ्यायचं म्हणत आहेत. तू माझ्यासोबत येऊ शकतोस का? पृथ्वीला भेटण्याचे ऐकून त्या तरुणाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. हो नक्कीच सर, यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट माझ्यासाठी दुसरी काय असेल? सचिव त्याला घेऊन पृथ्वीच्या कॅबिनमध्ये गेला. कॅबिनमध्ये प्रवेश करताच त्या तरुणाने पृथ्वीचे पाय धरून त्यांना प्रणाम केला. खूप खुश रहा बेटा. काल अचानक कुठं गेला होतास? सर त्यावेळी मिलमध्ये काम सुरू झालं होतं आणि मी मशीन मेंटेनन्स टीमचा टीम लीडर आहे, त्यामुळे मला माझ्या जबाबदारीवर परतणं गरजेचं होतं. अरे वा, खूप छान. पण मला असं का वाटतंय की मी तुला आधी कुठेतरी पाहिलं आहे, पण नेमकं कुठे ते आठवत नाही. सर आपल्याला नॅन्सी आठवते का? हो हो नक्कीच सर, मी त्यांचाच मुलगा डेव्हिड आहे. डेव्हिड? पृथ्वीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला.
त्यांनी डेव्हिडला जोरात मिठी मारली. अरे बाबा, मी आणि सुनीता तिला किती वेळा समजावलं होतं की ती आमच्या मुंबई ऑफिसमध्येच जॉब करावा, पण तिला तिच्या मूळ गावी गोव्याला परतायचं होतं. तिने तिथं आमच्या रिसॉर्टमध्येच रिसेप्शनिस्ट म्हणून जॉब स्वीकारला होता. आता ती कशी आहे? सर, ती अगदी ठणठणीत आहे आणि तुम्हा दोघांना खूप आठवते. डेव्हिडशी बोलताना पृथ्वी जुन्या आठवणींमध्ये हरवला. अरे, तेही काय दिवस होते. पण सांग, तू मुंबईत कधी आलास? सर, सुमारे 6 महिन्यांपूर्वीच. अरे, मग इथं आल्यावर सरळ माझ्याकडे का नाही आलास? पृथ्वीने प्रेमाने थोडंसं रागावत विचारलं. सर, आई म्हणाली होती की मी तुम्हाला उगाच त्रास देऊ नये. अरे, त्रास कसला रे? उलट काल तूच मला एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलंस. सर, तुमच्या आणि मॅडमच्या आमच्यावर किती उपकार आहेत. जेव्हा आई 5 वर्षांसाठी तुरुंगात होती तेव्हा तुम्ही मला आणि माझ्या बहिणीला आणि आजीला तुमच्या घरी आसरा दिला. तुम्ही आम्हाला आईवडिलांसारखं प्रेम दिलं. त्याच्या बदल्यात आम्ही आमचे प्राणही दिले तरी तुमचे उपकार फेडू शकत नाही. अरे डेव्हिड, काय बोलतो आहेस? तू माझ्या मुलासारखा आहेस. उद्यापासून तू केवळ टीम लीडर नाही तर ऑपरेशन मॅनेजर म्हणून काम करशील. आता आमच्या मिलमध्ये होणाऱ्या संपूर्ण उत्पादनाची जबाबदारी तुझ्यावर असेल. पृथ्वीच्या या शब्दांनी डेव्हिडच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. कंपनीतील अनेक कामगारांची चर्चा केल्यानंतर व्यवस्थापन समितीने युनियनचे अध्यक्ष बन्सीलाल यांना चौकशीसाठी बोलावले. तर बन्सीलालजी, आम्ही जितक्या कामगारांशी बोललो त्यांचे हेच म्हणणे आहे की त्यांनी आपल्या इच्छेने नाही तर तुमच्या सांगण्यावरून संप पुकारला. त्यांना खरं तर संप करायचाच नव्हता. बन्सीलाल काही क्षण गोंधळलेला दिसला आणि नंतर अत्यंत निर्लज्जपणे म्हणाला, सर, कामगारांना बोनस मिळालाच पाहिजे ना? हो, पण बोनस तर तेव्हाच दिला जातो जेव्हा कंपनीला नफा झालेला असतो आणि लॉकडाऊनच्या काळात तर कंपनीकडे कामच नव्हतं. मग बोनस कसा? बन्सीलालकडे या प्रश्नाचं कोणतंही उत्तर नव्हतं. तो गप्प मान खाली घालून बसला. बन्सीलालजी, तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल. युनियन अध्यक्ष म्हणून तुमची जबाबदारी होती की कंपनीचे उत्पादन कोणत्याही परिस्थितीत बिघडू नये. पण त्याऐवजी तुम्ही ना कोणताही नोटीस दिला ना कोणतं ठोस कारण दिलं आणि सरळ संप घडवून आणला. आता मात्र तुम्ही आमच्या प्रश्नांना उत्तर देण्यास तयार नाही. नियमांनुसार अशा परिस्थितीत तुम्हाला या कंपनीकडून काढून टाकायला हवं. पण पृथ्वी सरांनी सांगितलं आहे की कोणत्याही कामगारावर कारवाई केली जाणार नाही. किमान तुम्ही तरी हे सांगायला हवं की हा संप घडवून आणण्यामागचं खरं कारण काय होतं. व्यवस्थापन समितीने अनेकदा बन्सीलालला विचारलं, पण त्याने कोणतंच उत्तर दिलं नाही. शेवटी विषयाला अधिक ताण न देता व्यवस्थापन समितीने बन्सीलालला जाऊ दिलं. ऑफिसमधून बाहेर पडून मिलमध्ये जाण्याऐवजी बन्सीलाल थेट मुंबईच्या बाहेरील पनवेलमधील एका फार्म हाऊसवर पोहोचला, जिथे आधीच नवीन प्रताप आणि मृणालिनी त्याची वाट पाहत होते. बन्सीलालला समोर पाहताच नवीन रागाने ओरडला, आलास मूर्खा? तुला एक काम दिलं होतं तेही तू नीट करू शकला नाहीस. फक्त मजुरांचा संप घडवून आणायचा होता आणि तेही तुझ्याकडून नीट झालं नाही. नवीनला इतक्या रागात पाहून बन्सीलाल घाबरला आणि थरथरत म्हणाला, साहेब, मला माफ करा. नवीन अजून काही बोलणार तेवढ्यात मृणालिनी मध्ये आली आणि म्हणाली, जाऊ दे नवीन, फक्त एक खेडीच तर अपयशी ठरली आहे. बेचाऱ्या बन्सीलालने आपल्याकडून पूर्ण प्रयत्न केला. मृणालिनी त्याची बाजू घेत असल्याचे पाहून बन्सीलालच्या जीवात जीव आला. तो तिच्या पायांवर पडत रडत म्हणाला, हो मॅडम, तुम्ही बरोबर बोलताय. बन्सीलालला आपल्या पायांवर पडताना पाहून मृणालिनीच्या चेहऱ्यावर एक विषारी स्मित उमटलं. आपल्या आवाजात गोडवा आणत ती म्हणाली, माझ्याकडे अजून एक कल्पना आहे जिला बन्सीलालच्या मदतीनेच यश मिळू शकतं. काय बन्सीलाल, करशील ना माझ्या या कल्पनेला यशस्वी? आणि नवीनच्या रागातून वाचवणाऱ्या मृणालिनीच्या या बोलण्याला बन्सीलाल नकार देऊ शकला नाही. दात विचकत तो म्हणाला, हो मॅडम, तुम्ही सांगाल ते मी नक्की करीन. आणि मग मृणालिनीने अशी योजना रचली ज्यामुळे आपले असे नुकसान झाले की त्याची भरपाई करणे अशक्य होते. असं म्हणत सुनीताताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. आईच्या डोळ्यात अश्रू पाहून सचिनने तिचा हात हातात घेत विचारलं, आई, काय झालं? जर त्या आठवणीने तुला इतकं दुःख होत असेल तर त्या विसरून जा. मला तुला दुःखी करून काहीही जाणून घ्यायचं नाही. बाळा, आता वेळ आली आहे की तुला सर्व गोष्टी समजाव्यात, जेणेकरून तुझ्यासमोर आलेल्या समस्येचे नीट निराकरण तू करू शकशील. सुनीताताईंनी भरलेल्या गळ्याने सांगितलं. जी आई, असं म्हणत सचिनने टेबलवर ठेवलेला पाण्याचा ग्लास आईकडे सरकवला. तेव्हाच दरवाजा मागून अचानक कुणीतरी शिंकले. हे ऐकून सचिन चपापला आणि विचारलं, कोण? तिथे कोण आहे? दरवाजाच्या आडोशाला राधा शांतपणे सुनीताताई आणि सचिनचे बोलणे ऐकत उभी होती. सचिनच्या प्रश्नावर ती गप्प राहू शकली नाही. मान खाली घालून ती दरवाजाच्या आडून बाहेर येत म्हणाली, जी मी आहे. तू तू असं लपून आमच्या गोष्टी का ऐकत होतीस? सचिनने थोड्या कठोर आवाजात विचारलं. जी, असंच. माझं मन कुठे लागत नव्हतं म्हणून मी. पण आमचं बोलणं असं लपून ऐकणं, यामुळे माझ्या मनात तुझ्याबद्दल शंका निर्माण होते. सचिनचा आवाज आता थोडा कठोर झाला होता. जी, मी एक गरीब मुलगी आहे, तुमचं काय बिघडवणार? पण त्या माणसाबद्दल माझ्या मनातही उत्सुकता होती, जो अचानक मध्यरात्री माझ्या खोलीत घुसला होता. म्हणून राधा घाबरलेल्या आवाजात म्हणाली. राधाच्या या बोलण्यावर सचिन काही बोलणार तोच सुनीताताई म्हणाल्या, काही हरकत नाही बाळा, जा आता जाऊन आराम कर. तू खूप वेळ उभी राहून आमचे बोलणे ऐकत होतीस, थकली असशील आणि अशा परिस्थितीत इतका तणाव घेणं बाळाच्या आरोग्यासाठी ठीक नाही.
जी काकू. डोकं खाली घालून राधाने उत्तर दिलं आणि शांतपणे आपल्या खोलीत निघून गेली. राधा आपल्या खोलीत पोहोचली तेव्हा तिने पाहिलं की तिचा मोबाईल सतत रिंग होत होता. तिने पटकन मोबाईल उचलून पाहिलं तर तिच्या लहान बहीण संजनाचा कॉल होता. तिने पटकन कॉल रिसीव्ह केला आणि म्हणाली, हॅलो संजू, कशी आहेस तू आता? काय ताई, किती वेळापासून फोन करत होते आणि इतक्या उशिरा फोन उचलून विचारतेस की मी कशी आहे? संजनाने थोड्या तक्रारीच्या सुरात म्हणाली. नाही ग, मी जरा एका कामात बिझी होते आणि फोन चार्जिंगला लावून ठेवला होता. चल सांग ना, कशी आहेस तू? मी ठीक आहे आणि डॉक्टर लवकरच मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देतील. पण अजून कोणीतरी माझी काळजी घ्यायला हवी आणि तू तिथे सेटकडे आहेस. मग आता मी कुठे जाऊ? ओ हो, थांब, मी काहीतरी करते, तू काळजी करू नकोस, असं म्हणत राधाने फोन कट केला आणि विचार करू लागली की आता काय करावं. काही वेळ विचार करत असताना तिला आपल्या बॉयफ्रेंडची आठवण झाली. सचिनशी संपर्क झाल्यापासून ती त्याच्याशी बोललीच नव्हती. सुरुवातीला त्याने 2-3दा कॉल केला होता, पण राधाने त्याला सांगितलं होतं, करार पूर्ण होईपर्यंत थोडा धीर धर, मी परत आले की आपण लग्न करू. तेव्हापासून त्याने कॉल करणं बंद केलं होतं. तिला गर्भवती झाल्यावर त्याला थोडासा आक्षेप होता, पण तिची मजबुरी ओळखून त्याने समजुतीने घेतलं होतं आणि सांगितलं होतं, ठीक आहे, तू फक्त त्या सेटला बाळ दे, पण तुझं मन फक्त माझ्यासाठीच जप. हो रे, राधाने हसत उत्तर दिलं होतं. आज संजनाची काळजी घेण्याचा प्रश्न आला होता आणि ही समस्या सोडवण्यासाठी ती आपल्या बॉयफ्रेंडशी बोलायचं ठरवत होती. तिच्या डोक्यात काहीच येत नव्हतं. राधाने एक खोल श्वास घेतला आणि स्वतःशीच पुटपुटली, ते किती छान दिवस होते जेव्हा आईबाबा जिवंत होते आणि आम्ही दोघी बहिणी शिकायला जायचो. संजूने 12वीची परीक्षा दिली होती आणि मी BAच्या शेवटच्या परीक्षेची तयारी करत होते आणि मग तो काळा दिवस आला जेव्हा आईबाबा. याचा विचार करताच तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. ती अश्रू पुसत बडबडली, माझ्या एका मजबुरीने मला कसे गुन्हेगार लोकांच्या जाळ्यात अडकवलंय आणि आता त्यांच्यामुळे माझं जीवन धोक्यात पडलंय. काश हा दिवस कधीच आला नसता. तिने आपल्या फोनच्या गॅलरीतून आपल्या बॉयफ्रेंडचा फोटो काढला आणि त्याच्याकडे बघत हळूच म्हणाली, तू माझ्याशी बोलशील ना? तुझ्याशिवाय माझं ह्या जगात कोण आहे? तेव्हाच बाहेरून आवाज आला, राधा, फोनमध्ये काय पाहत आहेस आणि बडबडते आहेस? राधा आपल्या खोलीत बसली होती. तिचे लक्ष फोनच्या स्क्रीनवर होतं. ती वारंवार एकाच फोटोकडे बघत होती, तिच्या प्रेमी डेव्हिडचा फोटो. तिच्या बोटांनी हलकेच स्क्रीनला स्पर्श केला, जणू ती त्या आठवणीत पुन्हा हरवून जावी. मला तुझी खूप आठवण येते. कधीच वाटलं नव्हतं की आपण असं अचानक वेगळे होऊ. तिच्या डोळ्यात हळूच अश्रू जमा झाले. तिचे आयुष्य एका अशा वळणावर उभं होतं जिथे तिला काहीच समजत नव्हतं. कुठे जावं, काय करावं? तेव्हाच अचानक दारावर हलकीशी टकटक झाली. राधाचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिने पटकन फोनची स्क्रीन बंद केली आणि पाहिलं की दारात सुनीताताई उभ्या होत्या. काय करत होतीस राधा? कोणाशी बोलत होतीस का? सुनीताताई हसून म्हणाल्या. त्यांच्या डोळ्यात स्नेह होता, पण थोडी जिज्ञासाही होती. राधा काही क्षण थबकली, मग हळूच म्हणाली, नाही, कोणाशी बोलणार, बस आईबाबांचे फोटो पाहत होते. ती मनातल्या मनात तिच्या खोट्या उत्तराला योग्य ठरवू पाहत होती, पण तिच्या आवाजात थोडीशी घाबरट लय होती. सुनीताताईंनी मान हलवली आणि तिच्याकडे थोडंसं झुकत ममतेच्या सुरात म्हणाल्या, तुला तुझ्या आईबाबांची खूप आठवण येत असेल ना? नवीन वातावरणात स्वतःला समजावणं सोपं नसतं. मला कळतंय, तुझ्यासाठी हा काळ कठीण आहे, पण आता तुला तुझ्यापेक्षा जास्त तुझ्या होणाऱ्या बाळाचा विचार करावा लागेल. त्याची काळजी तू घेतली नाहीस तर कोण घेईल? राधाने हळूच मान हलवली, पण तिला माहीत होतं की तिची खरी परिस्थिती वेगळी आहे. तिच्या मनात सुरू असलेल्या घालमेलीतून स्वतःला जपणं तिला अवघड जात होतं. तू तुझ्या खाण्यापिण्याची नीट काळजी घे. हा हल्ला आणि आमच्या घराची लढाई याच्यापासून स्वतःला जितकं शक्य आहे तितकं दूर ठेव. सुनीताताईने तिला काही वेळ निरखून पाहिलं आणि मग न बोलता बाहेर निघून गेल्या. त्यांच्या जाण्यानंतर राधाने दीर्घ श्वास घेतला, जणू तिच्या मनावरील ओझं थोडं हलकं झालं होतं. तिची नजर पुन्हा फोनकडे गेली आणि तिने स्क्रीन ऑन केली. यावेळी स्क्रीनवर डेव्हिडचा हसरा फोटो झळकत होता. तिच्या डोळ्यांतील भावना उफाळून झाल्या. तिच्या बोटांनी फोनच्या स्क्रीनला हळूवार स्पर्श केला, जणू ती त्याला पुन्हा एकदा अनुभवत होती. राधाच्या डोळ्यांसमोर भूतकाळातील क्षण चित्रपटासारखे फिरू लागले. ती त्या पहिल्या भेटीला आठवू लागली, ज्या क्षणांनी तिच्या आयुष्याला वेगळं वळण दिलं होतं. तो तिच्या कॉलेजचा पहिला दिवस होता आणि तिच्या मनात एक अनामिक भीती होती. मोठं शहर, नवीन लोक, अनोळखी चेहरे आणि मनात थोडासा संकोच. ती घाईघाईने आपल्या वर्गाकडे जात होती. तेव्हाच तिचा पाय कुठेतरी अडकला आणि तोल सावरताना तिच्या हातातून पुस्तकं खाली पडली. ती झटकन खाली वाकली आणि पुस्तक उचलू लागली, पण अचानक तिच्या बोटांना दुसऱ्या कोणाच्या तरी बोटांचा स्पर्श जाणवला. ती चमकून वर पाहते तर समोर एक अनोळखी मुलगा उभा होता, जो तिची पुस्तकं उचलण्यात मदत करत होता. आता पुढे काय झाले ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.